नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1 ते 7 सप्टेंबरच्या सर्व अतिशय महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। टॉप 50 प्रश्न आपण काढलेले आहेत महत्त्वाचे। तर मित्रांनो, सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत। तर चालू घडामोडीचे मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष IMF मध्ये कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर उर्जित पटेलची मित्रांनो IMFचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्यांना ही जिम्मेदारी 3 वर्षांसाठी दिली गेली आहे। तर IMF बद्दल पहा, आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, तर याची स्थापना 27 डिसेंबर 1945ला झाली होती आणि याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC आहे। तर याचे सदस्य देश जे आहेत 191 आहेत। तर याची व्यवस्थापकीय संचालक सध्या क्रिस्टलिना जॉर्जिवा आहेत। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि मित्रांनो, कंटेंट जर आवडलं तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मित्रांनो तुमचा अभिप्राय द्या। तर पहा प्रश्न दुसरा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताची पहिली टेम्पर्ड ग्लास फॅक्टरीचे उद्घाटन कोठे केले? तर नोएडा उत्तर प्रदेश येथे मित्रांनो केले होते आणि ही देशाची पहिली अशी फॅक्टरी आहे जी मोबाईल स्क्रीनसाठी विशेष इंजिनियर्ड बाय कॉर्निंग ब्रँडवाले टेम्पर्ड ग्लास मित्रांनो निर्माण करेल। प्रश्न तिसरा आहे, ऑगस्ट 2025 मध्ये भारत आणि जपान यांच्यामध्ये 15वी वार्षिक शिखर परिषद कोठे आयोजित केली होती? तर टोकियो जपान येथे केली होती। याचा मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे, ल्युपेक्स चंद्रयान 5 भारत आणि जपान यांचा संयुक्त मिशन असेल। प्रश्न चौथा आहे, नीरज चोपडा यांनी 2025 ज्युरिक डायमंड लीग फायनलमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, नीरज चोपडा यांनी ज्युरिक डायमंड लीग फायनलमध्ये रौप्य पदक सिल्वर मेडल जिंकले आहे। तर 1 नंबरला मित्रांनो जुलियन वेबर जर्मनीचे आहेत, नीरज चोपडा 2 नंबरला भारत आणि केशवर्न वॉलकॉट हे मित्रांनो टोबॅगो या देशाचे 3 नंबरला आहेत। प्रश्न 5वा आहे, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड BCCIचे नवे कार्यवाहक अध्यक्ष कोण बनले आहेत? तर राजीव शुक्ला मित्रांनो BCCIचे नवीन कार्यवाहक अध्यक्ष बनले आहेत। तर BCCI बद्दल इम्पॉर्टंट नोट पहा, मुख्यालयाचं मुंबई येथे आहे, स्थापना यांची डिसेंबर 1928ला झाली होती आणि याचे सध्याचे सचिव देवजीत सैकिया आहेत। प्रश्न 6वा, कोणत्या राज्य सरकारने भारत ब्रेन हा आरोग्य सेवा उपक्रम सुरू केला आहे? तर आंध्र प्रदेश यांनी मित्रांनो भारत ब्रेन हा आरोग्य सेवा उपक्रम सुरू केला आहे। तर भारत ब्रेनचं मित्रांनो पूर्ण नाव पहा, भारत बायो डिझाईन रिसर्च अँड इनोव्हेशन उपक्रम आहे। तर या उपक्रमाचा मुख्य उद्देश जो आहे तो आरोग्य सेवा उपक्रमामध्ये नाविन्यतेला प्रोत्साहन देणे हा आहे। तर प्रश्न 7वा आहे, 2025 मध्ये आशियान भारत युवा शिखर संमेलन 5वे संस्करण कोठे आयोजित करण्यात आले होते? तर गोवा या ठिकाणी आसियान भारत युवा शिखर संमेलन 5वे संस्करण मित्रांनो आयोजित करण्यात आले होते। तर याची थीम आहे, आपले भविष्य घडविणाऱ्या तरुणांना जोडणे, कनेक्टिंग द यूथ शेपिंग युअर फ्युचर हे मित्रांनो याची थीम आहे। प्रश्न 8वा आहे, फुजेरा ग्लोबल सुपरस्टार बुद्धिबळ स्पर्धा 2025 कोणी जिंकली आहे? तर मित्रांनो ही स्पर्धा फुजेरा ग्लोबल सुपरस्टार ही मित्रांनो स्पर्धा प्रणव व्यंकटेश यांनी जिंकली आहे। प्रश्न 9वा आहे, नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर प्रश्न 10वा आहे, आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद 2025 15 ते 18 ऑगस्ट दरम्यान कोठे संपन्न झाली? तर मित्रांनो ही परिषद दुबई येथे संपन्न झाली। प्रश्न 11वा आहे, सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या शांघाई सहकारी संघटनेच्या शिखर परिषदेत कोणत्या देशाने $2 बिलियन अनुदान, शिष्यवृत्ती आणि AI सहकार्याची घोषणा केली आहे? तर चीन या देशाने मित्रांनो ही घोषणा केली आहे। प्रश्न 12वा आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टीमला गती देण्यासाठी सेमिकॉन इंडिया 2025चे उद्घाटन कोठे केले आहे? तर मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टीमला गती देण्यासाठी सेमिकॉन इंडिया 2025चे उद्घाटन यशोभूमी नवी दिल्ली येथे केले आहे। तर याची थीम आहे, पुढील अर्धवाहक शक्ती तयार करणे, बिल्डिंग द नेक्स्ट सेमीकंडक्टर पॉवर। प्रश्न 13वा आहे, सप्टेंबर 2025 मध्ये
संयुक्त अरब अमिरातमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर दीपक मित्तल यांची संयुक्त अरब अमिरातमध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न 14वा पहा. टोकियो विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये भारतीय दलाचे नेतृत्व कोण करणार आहे? तर भारतीय दलाचे नेतृत्व टोकियो विश्व ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025मध्ये नीरज चोपडा हे करणार आहेत. प्रश्न 15वा पहा. सप्टेंबर 2025मध्ये भारताची पहिली स्वदेशी चिप नवी दिल्लीमध्ये लॉन्च केली आहे. या चिपचे नाव काय आहे? तर या चिपचे नाव विक्रम-32 आहे. आणि मित्रांनो, हे प्रोसेसर इस्रोच्या विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र आणि चंदीगड स्थित सेमीकंडक्टर प्रयोगशाळा SCL द्वारा डिझाईन आणि विकसित केले गेले आहे. प्रश्न 16वा आहे. कोणते शहर 2026 विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे आयोजन करेल? तर नवी दिल्ली मित्रांनो 2026 विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे आयोजन करेल, नवी दिल्ली, भारत. तर मित्रांनो 2026 विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप 17 वर्षांनंतर भारतामध्ये आयोजन आहे. या अगोदर 2009मध्ये हैदराबाद येथे या प्रतिष्ठित टुर्नामेंटचे आयोजन केले होते. तर याचे संचालन बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन BWF द्वारा केले जाते. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर लवकर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मित्रांनो येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. आणि मित्रांनो, कंटेंट आवडत असेल तर नक्की एक लाईक करा, म्हणजे मित्रांनो आम्हालाही प्रोत्साहन भेटेल. तर पहा, क्वेश्चन 17वा आहे. सप्टेंबर 2025मध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांनी कपास किसान ॲप हे मित्रांनो लॉन्च केले आहे. प्रश्न 18वा पहा. राष्ट्रीय वन्यजीव दिवस 2025 केव्हा साजरा केला? तर 4 सप्टेंबरला राष्ट्रीय वन्यजीव दिवस 2025 साजरा केला आहे. तर यामध्ये राष्ट्रीय वन्यजीव दिवस प्रतिवर्षी 2 वेळेस साजरा केला जातो. 4 सप्टेंबर आणि 22 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तर विश्व वन्यजीव दिवस मित्रांनो 3 मार्चला असतो. प्रश्न 19वा आहे. मैत्री 14 संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशासोबत आयोजित केला आहे? तर मैत्री 14 मित्रांनो संयुक्त सैन्य अभ्यास भारत आणि थायलंड या देशासोबत आयोजित केला आहे. तर याचं आयोजन स्थळ आहे उमरोई, मेघालय. प्रश्न 20वा आहे. 2025ची 20वी विश्व सतत विकास शिखर परिसंमेलन 20th ग्लोबल सस्टेनेबिलिटी समिट 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? तर नवी दिल्ली येथे मित्रांनो आयोजित करण्यात आली होती. प्रश्न 21वा आहे. राष्ट्रीय शिक्षक दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर 5 सप्टेंबरला मित्रांनो साजरा केला आहे. तर भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या स्मृतीमध्ये साजरा केला जातो. तर थीम याची आहे इन्स्पायरिंग द नेक्स्ट जनरेशन ऑफ लर्नर्स, ही मित्रांनो याची थीम आहे 2025ची. प्रश्न 22वा आहे. वस्तू व सेवा कर GST परिषदेने 22 सप्टेंबर 2025 पासून GST कर दरची संख्या 4 वरून घटवून किती केली आहे? तर मित्रांनो याची संख्या 2 दर केली आहे आणि 5% आणि 18 दर अशी मित्रांनो केली आहे. प्रश्न 23वा पहा. सप्टेंबर 2025मध्ये कोणत्या शहरामध्ये सफाई कामगारांना नाश्ता उपलब्ध करण्यासाठी अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे? तर बेंगलोरमध्ये मित्रांनो बेंगलोर या शहरामध्ये सफाई कामगारांना नाश्ता उपलब्ध करण्यासाठी अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. प्रश्न 24वा. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी UNFPA ने भारतातील लैंगिक समानतेसाठी मानद राजदूत हॉनररी अँबॅसेडर म्हणून कोणत्या महिला अभिनेत्रीची नियुक्ती केली आहे? तर कृती सेनन या अभिनेत्रीची मित्रांनो नियुक्ती केली आहे. तर UNFPA बद्दल पहा, युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड हे याचं मित्रांनो फुल फॉर्म आहे. तर ही काय आहे? ही एक संयुक्त राष्ट्र एजन्सी आहे जी लोकसंख्या आणि विकासावरती काम करते. तर याची स्थापना 1969ला झाली आहे. मुख्यालय न्यूयॉर्क येथे आहे आणि कार्यकारी संचालक नतलिया कानेम हे मित्रांनो आहेत. प्रश्न 25वा. जागतिक कार्य जीवन संतुलन निर्देशांक ग्लोबल वर्क लाईफ बॅलन्स इंडेक्स 2025मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
तर मित्रांनो भारत 45.81 स्कोअरसह 42व्या नंबरवर आहे. तर पहिला नंबर आहे न्यूझीलंड, याचा मित्रांनो स्कोअर आहे 86.87. आयर्लंड मित्रांनो 2 नंबर स्थानावर दुसऱ्या स्थानावर आहे, 81.17 स्कोअर आहे. आणि 3 नंबरला आहे बेल्जियम 75.91 स्कोअरसह. प्रश्न 26 पहा. भारतातील कृषी अन्न आणि कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी भारती उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर हा उपक्रम मित्रांनो कृषी आणि प्रसंस्करण खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण APEDA यांनी मित्रांनो केले आहे. तर भारतीचं फुल फॉर्म पहा, भारत हब फॉर ॲग्रीटेक रिसायलेन्स ॲडव्हान्स्ड अँड इनोव्हेशन फॉर एक्सपोर्ट इनेबलेमेंट हे मित्रांनो याचं फुल फॉर्म आहे. नंतरचा प्रश्न पहा, प्रश्न 27. सप्टेंबर 2025 मध्ये कोणत्या देशातील क्रिकेटर मिशेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे? तर ऑस्ट्रेलियाचा मित्रांनो हा खेळाडू आहे मिशेल स्टार्क, याने T20 क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. तर प्रश्न 28 पहा, जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 स्पर्धा कुठे सुरू झाली आहे? तर ही स्पर्धा मित्रांनो लिव्हरपूल इंग्लंड येथे सुरू झाली आहे. प्रश्न 29. कोणत्या राज्याने आक्रमक परदेशी वनस्पती स्पेक्टोबिलियसचे उन्मूलनमध्ये पहिला स्थान पटकविलं आहे? तर केरळ या राज्याने मित्रांनो स्पेक्टोबिलियसचे उन्मूलनमध्ये पहिला स्थान मित्रांनो मिळवले आहे. ही जी मित्रांनो वनस्पती आहे ती आक्रमक परदेशी वनस्पती ही मित्रांनो घातक असते. तर प्रश्न 30 पहा, भारताने शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी कोणत्या शेजारील देशातील विद्यार्थ्यांसाठी 1000 स्कॉलरशिपची देण्याची घोषणा केली आहे? तर अफगाणिस्तान मित्रांनो हे शेजारी राष्ट्र आहे आणि याला मित्रांनो शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी 1000 स्कॉलरशिप देण्याची घोषणा केली आहे या विद्यार्थ्यांसाठी. प्रश्न 31 पहा, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण दिले आहे? तर उत्तराखंड राज्य सरकारने अग्निवीरांसाठी सरकारी नोकरीत 10% आरक्षण दिले आहे. प्रश्न 32. जगप्रसिद्ध फॅशन डिझायनर जॉर्जिया अरमानी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे होते? तर ते मित्रांनो इटली या देशाचे होते. बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप BW 2025 मध्ये 2 वेळेस कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी कोण ठरली? तर मित्रांनो ही जोडी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप BW 2025 मध्ये 2 वेळेस कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी बॅडमिंटन जोडी आहे. सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी ही मित्रांनो जोडी आहे. प्रश्न 34 पहा, अल्पसंख्याक मच्छीमार समुदायाला सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने मत्स्यशक्ती परियोजना कोठे सुरू केली आहे? तर मित्रांनो अल्पसंख्याक मच्छीमार समुदायाला सहाय्य करण्यासाठी केंद्र सरकारने मत्स्यशक्ती ही जी परियोजना आहे ती तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी सुरू केली आहे. प्रश्न 35 पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागासवर्गीयांना म्हणजेच बॅकवर्ड क्लासेस 42% आरक्षण सुनिश्चित करणारे विधेयक कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे? तर मित्रांनो हे जे मंजूर केले आहे विधानसभेने तेलंगणा विधानसभेने मंजूर केले आहे. प्रश्न 36 पहा, विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कोठे केले जाणार आहे? तर विश्व तिरंदाजी चॅम्पियनशिप 2025चे आयोजन ग्वांगझू दक्षिण कोरिया येथे केले जाणार आहे. प्रश्न 37 पहा, संयुक्त सैन्य अभ्यास युद्धाभ्यास 2025 भारत आणि कोणत्या देशासोबत सुरू झाला आहे? तर मित्रांनो हा जो अभ्यास आहे युद्धाभ्यास 2025 अमेरिका आणि भारतासोबत मित्रांनो सुरू झाला आहे. प्रश्न 38 पहा, फॉर्म्युला 1 रेस डच ग्रँड प्रिक्स 2025 कोणी जिंकली आहे? तर मित्रांनो ही ऑस्कर पियसरी आणि मॅक्लेरन यांनी मित्रांनो जिंकली आहे. प्रश्न 39 सप्टेंबर 2025 मध्ये भारतीय वायुसेना मुख्यालयामध्ये नवीन एअर ऑफिसर इन्चार्ज मेंटेनन्स AOM कार्यभार कोणी सांभाळला आहे? तर हा कार्यभार एअर मार्शल संजीव घुटरिया यांनी स्वीकारला आहे.
तर वायुसेनेबद्दल पहा, स्थापना 8 ऑक्टोबर 1932ला झाली होती. मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. वायुसेना प्रमुख एअर मार्शल अमरप्रीत सिंह आहेत. उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी आहेत. प्रश्न 40वा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातचे 125वे संस्करणमध्ये UPSC परीक्षेमध्ये थोड्या अंतराने फायनल मेरिटमध्ये मधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली आहे? तर मित्रांनो, UPSCमध्ये थोडक्या मार्कासमधून जे फायनलमधून मेरिट लिस्टमधून बाहेर पडतात त्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा सेतू हे प्लॅटफॉर्म मित्रांनो सुरू केलं आहे. तर प्रतिभाचा फुल फॉर्म पहा, प्रोफेशनल रिसोर्सेस अँड टॅलेंट इंटिग्रेशन ब्रिज फॉर हायरिंग ॲस्पिरंट्स हे मित्रांनो याचं फुल फॉर्म आहे. तर प्रश्न 41वा, सप्टेंबर 2025मध्ये भारतीय सेनाने युद्ध कौशल 3.0 नावाचे बहुक्षेत्रीय अभ्यासचे आयोजन कोठे केले आहे? तर मित्रांनो, हे आयोजन कामेंग क्षेत्र अरुणाचल प्रदेश येथे केले आहे. प्रश्न 42वा, भारताचे नवीन CJA कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्सचा पदभार कोणी स्वीकारला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. याचा पदभार TCA कल्याणी यांनी स्वीकारला आहे. तर प्रश्न 43वा पहा, जागतिक शांतता निर्देशांकात ग्लोबल पीस इंडेक्स 2025 भारताचे कितवे स्थान आहे? हा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. 115वे स्थान आहे मित्रांनो भारताचे. तर याच्याबद्दल माहिती पहा. हे मित्रांनो जाहीर कोण करतं? तर इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स हे जाहीर करतं. तर टोटल कंट्री यामध्ये 163 असतात. सगळ्यात अशांत देश हा रशिया आहे 163वा. तर मित्रांनो सगळ्यात लास्टला आहे तर मित्रांनो युक्रेन 2 नंबरला 162 आणि सुडान 162 हे मित्रांनो सगळ्यात अशांतता देश आहेत. तर यांचा सगळ्यात लास्टला नंबर आहे. आणि टॉप कंट्री जे आहेत, आइसलँड 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे आयर्लंड आणि 3 नंबरला आहे न्यूझीलंड. तर 44वा प्रश्न पहा, प्रतिष्ठित रेमन मॅग्सेसे पुरस्कार 2025 जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोण ठरली आहे? तर मित्रांनो, ही संस्था एज्युकेट गर्ल्स ही ठरली आहे. तर याच्याबद्दल माहिती पहा. एज्युकेट गर्ल्सची स्थापना 2007मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची पदवीधर सफिना हुसेनने केली आहे. तर अन्य विजेता पहा, मालदीवची शाहिना अली आणि फिलिपिन्सचे फ्लावियानो अँटोनियो यल विलानुएव हे मित्रांनो अन्य विजेते आहेत. तर 45वा प्रश्न, भीक मागण्यास प्रतिबंध लावणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर मिझोराम मित्रांनो हे भीक मागण्यास प्रतिबंध लावणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. तर प्रश्न 46वा पहा, कोणत्या राज्याने आदिवासी भाषांच्या संरक्षणासाठी भारताचा पहिला AI संचालित अनुवादक आदिवानीचा बीटा संस्करण लॉन्च केले आहे? तर मित्रांनो, जनजाती कार्य मंत्रालय यांनी आदिवासी भाषांच्या संरक्षणासाठी भारताचा पहिला AI संचालित अनुवादक आदिवानी हा बीटा संस्करण लॉन्च केला आहे. प्रश्न 47वा पहा, नॅशनल ॲन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमेन्स सेफ्टी नारी 2025 अनुसार भारतात महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे? तर मित्रांनो, कोहिमा हे शहर आहे सर्वात मित्रांनो सुरक्षित. तर याच्याबद्दल माहिती पहा. तर टॉप जे मित्रांनो शहर आहेत, कोहिमा 1 नंबरला आहे, 2 नंबरला आहे विशाखापट्टणम, 3 नंबरला आहे भुवनेश्वर आणि मित्रांनो लास्टचे शहर आहेत दिल्ली सर्वात असुरक्षित, कलकत्ता त्याच्यानंतर आणि त्यानंतर पटना. नंतरचा प्रश्न पाहे 48वा आहे, राष्ट्रीय खेळ दिवस 2025 कधी साजरा केला गेला? 29 ऑगस्ट रोजी मित्रांनो राष्ट्रीय खेळ दिवस 2025 साजरा केला गेला. तर 49वा प्रश्न पहा, शांघाई सहयोग संघटन SCO 2025 वा राष्ट्राध्यक्ष शिखर परिषद कोठे सुरू झाली आहे? तर मित्रांनो ही शिखर परिषद तियानजिन चीन येथे सुरू झाली आहे. तर प्रश्न 50वा आहे, शिकागो विश्वविद्यालयाचे वायू गुणवत्ता जीवन निर्देशांक रिपोर्ट AQLI 2025 नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? तर मित्रांनो सर्वात प्रदूषित शहर जे आहे ते दिल्ली आहे या मित्रांनो रिपोर्टनुसार. तर मित्रांनो हे होते टॉप 50 प्रश्न आणि परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत आणि मित्रांनो 1 ते 7 सप्टेंबरचे टॉप प्रश्न आहेत. तर मित्रांनो कंटेंट जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी अशाच कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.